मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत। मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात। तर मनाचे श्लोक या सेगमेंटद्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत। तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 27 मधील समर्थ रामदासांचा विचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत। भवाच्या भय काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी। अर्थ मराठी। या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की भित्र्यासारखा प्रपंच व भविष्याच्या चिंतेनी काय भीतोस? हे मना, तू धीर धर आणि भय, चिंता, धास्ती सारं सोडून दे। प्रभू श्री रामांसारखा रक्षणकर्ता स्वामींचा हात तुझ्या मस्तकावर आहे। जरी दंडधारी अर्थात यमराज तुझ्यावर कोपला तरी श्रीराम तुझी उपेक्षा करणार नाहीत। मित्रांनो, माया ही आपल्या आयुष्यात भीती, चिंता, मोह, मत्सर यांचं रूप धारण करून प्रवेश करते व आपल्या न कळतच आपण त्यांचे गुलाम होऊन जातो। यापासून आपला बचाव करण्याकरिता ईश्वर नाम हेच एकमेव आधार आहे। कारण ईश्वर नामस्मरणाची शक्ती ही आपल्या भोवती सुरक्षा कवच निर्माण करते। अर्थ हिंदी। इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि कायर की तरह संसार और भविष्य की चिंताओं से किस बात से डरता है। हे मन, धैर्य रख और भय, चिंता और बेचैनी ये सब छोड़ दे। प्रभु श्री राम जैसे उद्धारकर्ता का हाथ तुम्हारे सिर पर है। यदि दंडदाता यमराज भी तुमसे नाराज हो जाए तो भी श्री राम तुम्हारी उपेक्षा नहीं करेंगे। दोस्तों, माया हमारे जीवन में भय, चिंता, आसक्ति और ईर्ष्या के रूप में प्रवेश करती है और हम बिना जाने ही उनके गुलाम बन जाते हैं। इससे बचने का एकमात्र सहारा है भगवान का नाम, क्योंकि नाम जप की शक्ति हमारे चारों ओर एक सुरक्षा कवच बना देती है। अर्थ इंग्लिश। In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, like a coward, why are you afraid of with worries about the worldly things and the future? O mind, be patient and let go of panic, anxiety and fear. The hand of a savior like Lord Sri Ram is on your head. Even if the Punishner Yamraj gets angry with you, Sri Ram will not ignore you. Friends, Maya enters our life in the form of fear, anxiety, attachment and jealousy, and we become their slaves without knowing it. The only way to save oneself from this is the name of God, because the power of chanting God's name creates a protective shield around us. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद। राम कृष्ण हरी।